नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघता आहात नवराष्ट्राचा विशेष निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम सत्ताकारण. आज माझ्यासोबत आमच्या पुण्यातल्या स्टुडिओतून उपस्थित आहेत अनिकेतजी जोशी. आमच्या मुंबईहून सानपाड्याच्या कार्यालयामधून विशाल राजे. विशालजी नमस्कार. आणि नवराष्ट्राचे आमचे संपादक नरेंद्रजी कोठेकर हे पण आमच्या मुंबईच्या ऑफिसमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. मित्रांनो, आपण या निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चांमध्ये आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत, तर कुठे ना कुठेतरी सगळ्यांनी होळीचे रंग खेळलेले आहेत. धुळवड आज आहे आणि धुळवडीचे रंग जे आहेत ते आहेत. पण यामध्ये जशी अनेक नेत्यांनी एकमेकांसोबत धुळवड सेलिब्रेट सुद्धा केलेली, म्हणजे इथे पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर विविध पक्षांचे नेते एकत्र येऊन त्यांनी धुळवड साजरी केली आणि आजच्या दिवस का होईना राजकीय मतभेद विसरून पुन्हा निवडणुकांना सज्ज होऊ इतकं झालं की इथे पुण्यामध्ये तर मेधाताईंनी अगदी काँग्रेसच्या नेत्यांना असं पण आवाहन केलं की या आणि तुम्ही पण भाजपाचं बटन दाबा, असं मी तुम्हाला सुचवीन. होळीचा सगळा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवतंय. खरं म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठे ना कुठेतरी जेव्हा जसजसं नामांकन भरण्याची वेळ जवळ येते तशी पडझड पक्षांमध्ये व्हायला लागते. या निवडणुकीमध्ये दोन आघाड्या म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही ज्या आघाड्या आहेत, या दोन्हीही छोटे छोटे जे मनसबदार आहेत, छोटे छोटे जे पक्ष आहेत किंवा नेते आहेत, ज्यांच्या थोड्या मतांनी सुद्धा एकेका जागेला फरक पडू शकतो, अशा सगळ्यांवर आपलं लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. आणि यामध्ये जो एक बुद्धिबळाचा डाव चालू आहे, एकमेकांना चेकमेट करण्याची जी खेळी चालू आहे, ती आपण गेल्या आठवडाभर अगदी प्रकर्षाने बघतो आहोत. याच्यात जर विचार झाला तर सगळ्या शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेला आपल्या बाजूनी महाआघाडी घेऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन त्यांना तातडीने दिल्लीत बोलावण्यात आलं आणि महायुतीने त्यांना आपल्यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. आपण बघतो आहोत की महादेव जानकर हे जे नेते आहेत त्यांना आपल्या बाजूनी घेण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्याशी भेटीगाठी केल्या आणि महादेव जानकरांना ते कुठून उभे करतील का अशी चर्चा चालू असतानाच अचानक काल देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर यांचा अगदी एक असा छान मधुरसा गळाभेटीचा एक फोटो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याचबरोबर ज्योती मेटे या ज्या विनायक मेटेंच्या पत्नी आहेत, दिवंगत विनायक मेटेंच्या, त्यांच्याशी महाविकास आघाडीची चर्चा होत होती. त्या नाराज आहेत, त्यांची समजूत घालण्याचा कुठेतरी प्रयत्न होत होता. त्यांना आपल्या बाजूनी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेत आहेत. आणि असे सगळे जर आपण बघितलं तर राजू शेट्टींच्या बाबतीतही तसाच प्रकार आपल्याला दिसून येतो की राजू शेट्टी कुठे, आणि याहून अजून महत्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयनराजेंची जी सीट आहे त्यांना शरद पवार एखाद्या वेळेस आपल्या बाजूने उभे करतील ही शक्यता लक्षात घेऊन त्यांनाही दिल्लीत बोलवण्यात आलं आणि महायुतीचे आणि भाजपाचे मोठे नेते त्यांच्याशीही भेटलेले आहेत. म्हणजे एकंदर जर आपण ह्या सगळ्या घटनाक्रमाचा विचार केला तर आपल्या बाजूने छोट्यातला छोट्या सुद्धा जो पक्ष असेल ज्याची काही एक मतांची टक्केवारी आहे त्याला वळवण्याचा प्रयत्न कुठेतरी चालू आहे. नरेंद्रजी, सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्याकडे येईन. काय म्हणाल तुम्ही या सगळ्या एकंदर परिस्थितीबद्दल? नक्कीच आपण नेहमी म्हणत असतो की युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं आणि युद्धात आणि प्रेमात शेवटच्या क्षणापर्यंत आपण कसे विजयी होऊ, तर त्या पद्धतीने दुसरी गोष्ट लढाईमध्ये पण युद्धात जिंकलो तर तहात तरी जिंका असं एक आपल्याकडे आतापर्यंतची जी आपली एक चालरीत आलेली आहे, त्याला सर्व अनुषंगूनच आता तर युद्धात प्रेमात आणि राजकारणात सगळं काही क्षम्य असतं. कोण कोणाकडे जाणार, कोण कोणाची युती करणार, कोण कोणाच्या हातात हात घेणार, कोण कोणाच्या गळाभेटी करणार, हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर सगळीकडे सर्वश्रुत आणि कोणताही पक्ष असा एक नावजायला नको की ज्याला काही अस्पृश्य राहिलेलं आहे. अस्पृश्य म्हणजे हे अभाव आम्ही असं करणार नाही. पूर्वी एक म्हटलं जायचं की काँग्रेस आणि शिवसेना सोबत येणार नाही, भाजप आणि राष्ट्रवादी सोबत येणार नाही, पण आता नाही. आता ही सगळी छान एक पुणेरी भेळ म्हणा, मुंबईची भेळ म्हणा, चौपाटीची, अशी राजकारणाची भेळ झालेली आहे. 2 दिवसापूर्वीच आपल्याला एक अनुभव आला असेल, म्हणजे महादेव जानकर ज्याला राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी उमेदवारी जाहीर केली, काल ते महादेव जानकर होळीच्या पार्श्वभूमीवरती इकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याबरोबर गळा भेट करताना आपल्याला दिसले ना. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की शेवटच्या क्षणापर्यंत जो आपल्याला उपयोगी आहे असा प्रत्येक घटक आपल्या आघाडीत किंवा युतीत
सामील करून घेण्याचा दोन्ही पक्षांचा म्हणजे दोन्ही आघाड्यांचा हा प्रयत्न असतो. याचं कारण असं की एक शेवटी कसं असतं की आपल्याकडे 99 आहे आणि एक नाही म्हणजे 100 पूर्ण होत नाही, सेंचुरी होत नाही. तर तो जो एक आहे 99, या महायुतीची ताकद जरी आता मोठी असली, भाजप स्वतः म्हणत असलं की नाही आम्ही 400 पार जाणार, फक्त भाजपच्या 370 जागा येणार, पण कुठेही तसूभरही उणीव राहू नये याची पूर्ण काळजी भाजपकडनं घेतली जाते. आणि म्हणूनच आपण मागच्या 2 निवडणुकीचा जर आपण अंदाज घेतला, 14ची नाही 19, तर ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आयारामांची संख्या भाजपमध्ये खूप असते आणि आयाराम याच्यासाठी ते घेतले जातात की ती जागा म्हणजे अगदी जो पक्षात सामील होईल त्याला उमेदवारी दिली जाईल असं नाही, पण तो उमेदवार जो माणूस यांच्याकडे राजकीय नेता यांच्या सोबत येतो त्याची जी काही ताकद असेल, अगदी ज्या ठिकाणी भाजपा मोठा असेल, 2 नंबरवर शिवसेना असेल किंवा काँग्रेस 2 नंबरवर असेल, पण तरी तो छोटा घटक आपल्याला 1500 मतांची वेगळी आणू शकतो अशी ज्याबद्दलची खात्री आहे. ते सगळे घटक एकत्र करण्याचा ही रणनीती आहे. आणि रणनीती म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे राजकारणात सगळं काही क्षम्य आहे, त्यामुळे कोणी आपल्यापासून वेगळं राहू नये असं भाजपची रणनीती तेव्हाही राहिलेली आहे, आताही आपल्याला दिसते आणि तीच महाआघाडीची पण आहे. अगदी बरोबर. काही सर्वे येत आहेत, काही जागांची आकडेवारी येते, वेगवेगळ्या पाहण्या येत आहेत, त्यांचे अहवाल ज्या पद्धतीने सांगतायत. विशालजी, तुमच्याकडे नेहमी आकडेवारीचा एक साठा असतो, तर काय नेमकी परिस्थिती बघताय तुम्ही की या सगळ्या म्हणजे महादेव जानकर असू देत किंवा राजू शेट्टी असू दे किंवा मनसेची तर आकडेवारी आपण यापूर्वी पण चर्चेलेली आहे, अजून वंचितकडे पुन्हा आपण येणारच आहोत, त्यांच्यासाठीचा जो प्रयत्न चालू होता त्याच्याकडे आपण येणार आहोत. विशालजी, हे जे लहान घटक आहेत ना, आज आपण आता धुळवड आपण साजरी केली, काल होळी साजरी केली, आज धुळवड साजरी केली आणि धुळवडीमध्ये बहुसंख्य सगळ्यांनीच आपण रंग खेळले. या रंगांपासून वाचून म्हणजे आपण ज्यावेळी लपून जाण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्यावेळी कुठेतरी आपल्या कॉलनीतला आपल्या गल्लीतला एखादा बारका मुलगा लपून बसलेला असतो आणि तो एक रंगाचा फुगा मारतो आणि मग आपण त्या रंगामध्ये आपण भिजलेलो असतो. तर ही जी बारक्या मुलाची जी भूमिका आहे ना, ती भूमिका हे सगळे लहान लहान पक्ष जे आहेत ते वठवतात राजकारणामध्ये. म्हणजे आपलं लक्ष नसतं किंवा मोठे जे पक्ष आहेत त्या पक्षांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं किंवा यांच्यामध्ये काही फारशी ताकद नाही असं ज्यावेळी लक्षात घेऊन आणि मोठ्या पक्षांची वाटचाल चालते, त्यावेळी हा लहान पक्ष कुठेतरी दगाफटका या लहान पक्षाच्या उमेदवारामुळे किंवा त्यांच्या भूमिकेमुळे होतो. एक लहान पक्षांची म्हणजे आकडेवारी मी येतो त्याच्याकडे, त्याच्या आधी एक थोडीशी गंमत अशी सांगायची आहे की 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2014ला जे इलेक्शन झालं याच्यामध्ये लक्ष्मण जगतापांना शेकापनी उमेदवारी दिली होती. जे लक्ष्मण जगताप अजित पवारांच्या अतिशय जवळचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, ते संभाव्य, त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांना शेकापनी उमेदवारी दिली आणि शेकापांनी त्यांना सुनील तटकरेंच्या विरोधामध्ये उमेदवारी दिली. म्हणजे हे असं वाटत होतं की पवारांनाच काय तटकरेंना पाडायचं आहे का, म्हणजे अजितदादांना, की म्हणून लक्ष्मण जगतापांना शेकापकडे दिला. त्या दरम्यान शेकापांनी इतकं रान उठवलं सुनील तटकरेंच्या विरोधामध्ये की सुनील तटकरेंची 2500 कोटीची संपत्ती आहे, त्यांच्या 800 कंपन्या आहेत, त्यांच्या कुटुंबाकडे काय काय मालमत्ता आहे, हे सगळं खूप प्रसिद्धीला दिलं गेलं. आणि हे सगळं करत असताना या सगळ्या याचा जो अंडर करंट होता किंवा जे या पडद्यामागचं जे राजकारण होतं ते असं होतं की शेकापांनी जर उमेदवार उभा केला नसता तर त्यावेळी तटकरेंवर एवढी नाराजी होती शेकापच्या सगळ्या मतदारांची की शेकापची मतं ही शिवसेनेच्या उमेदवाराकडे वळली आणि ती मतं शिवसेनेच्या उमेदवाराकडे जाऊ नये, ती मतं शेकापच्या उमेदवारांनी शेकापकडे ठेवावी आणि थोडाफार तटकरेंना ज्या ज्या ठिकाणी उपयोग होईल त्या ठिकाणी तटकरेंनी शेकापची मतं घेऊन आणि पुढे निघावं. त्यामुळे शेकापनी जी भूमिका बजावली होती ती स्वतःची मतं तिथे इंटॅक्ट ठेवायची आणि मग तटकरेंना त्याच्यात अप्रत्यक्षरित्या कुठेतरी मदत होईल. त्यावेळी तटकरे अगदी 1200 मतांनीच पराभूत झाले होते. म्हणजे ते त्या स्ट्रॅटेजीने काम केलं होतं. असे हे जे लहान लहान घटक आहेत हे काम करतात. गेल्या वेळेचं जर आपण निवडणुकीचा आकडेवारी जर बघितली तर भारतीय जनता पक्षाने 27.59% मतं घेतलेली होती म्हणजे एकूण मतदानापैकी. शिवसेनेची 23.29% मतदान होतं. काँग्रेस तिसऱ्या नंबरवर होती, 16% काँग्रेसचं मतदान होतं, 15% राष्ट्रवादीचं होतं आणि वंचित बहुजन आघाडीने 14% मतदान घेतलं होतं. म्हणजे जवळपास त्यांनी राष्ट्रवादीच्या जवळ जातील एवढं मतदान घेतलं होतं.
वंचित बहुजन आघाडीनी ज्या पद्धतीने भटक्या, विमुक्त आणि इतर बहुजन समाजाची जी मोठ बांधलेली आहे ती मतं सुद्धा खूप मोठी आहे. आणि तीच मोठ बांधण्याचा प्रयत्न गेल्या काळामध्ये राजू शेट्टींनी पण केला आणि तो महादेव जानकरांनी पण केला. आणि त्यामुळे यांच्या भूमिकेला महत्व आलेलं आहे असं मला वाटतं. महादेव जानकरांना म्हाडामध्ये उमेदवारी देतो हे ज्या पद्धतीने शरद पवारांनी 2 वेळा 3 वेळा सांगितलं की असं वाटत होतं की ते आता यांचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे. त्याचं कारण हे आहे की म्हाडामधला जो धनगर समाज आहे त्या धनगर समाजाला महादेव जानकर आपले वाटतात आणि एका धनगर समाजातल्या व्यक्तीला तो उमेदवारी दिली, त्यामुळे बारामतीतला जो धनगर मतदार आहे तो शरद पवारांच्या सोबत आहे. शरद पवारांना एक उमेदवारी देऊन 2 मतदारसंघ सिक्युअर करता आले असते. पण भाजपनी गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे मनसे पण ज्या पद्धतीने म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये 5 लाख मतं मनसेने घेतली. ती 5 लाख मतं सुद्धा तशी पाहिली तर ती मोठी आहे. म्हणजे बऱ्याच ज्यावेळी काय म्हणतो आपण त्याला की ती समोरासमोर फाईट असते किंवा 1 to 1 फाईट असते, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मतांचं विभाजन होणं हे परवडणारच नाही. म्हणजे अगदीच छोटे मतं 10,000 मतं, 15,000 मतं, 25,000 मतं ती जायला नको. आणि ती जाऊ नयेत म्हणून या सगळ्या छोट्या छोट्या पक्षांना एकत्र घेण्याची भाजपची स्ट्रॅटेजी आता दिसते. एक गमतीची गोष्ट म्हणजे हेच महादेव जानकर हे 2014च्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभे राहिले होते आणि केवळ 69,775 वगैरे अशा काहीतरी फरकाने ते हरलेले होते. 4.5 लाख मतं घेतली होती त्यांनी. होय. आणि गंमत सांगते तेव्हा की म्हणजे माझ्या मतदारसंघातली गोष्ट की जिथे मी मतदान करते, मी बारामती मतदारसंघातली, जरी मी पुण्यात राहत असले तरी बारामती मतदारसंघातली इथली मी मतदार आहे. आणि त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी पाहिलं की तेव्हा लोक म्हणजे कप्पबशी या मतदार चिन्हावर म्हणजे आपल्या पक्षाच्या चिन्हावर हे लढलेले होते महादेव जानकर. आणि कितीतरी मतदार आत जायचे पोलिंग बूथ मध्ये आणि तिथून बाहेर यायचे आणि विचारायचे मोदींचं चिन्ह कुठलं आहे आणि मग परत आत जायचे. म्हणजे तेव्हा जर ते कमळावर लढले असते तर तेव्हाच त्यांनी सुप्रिया सुळेंना निश्चित पराभूत केलं असतं. अशी परिस्थिती होती. आणि त्याच महादेव जानकरांना म्हणजे काव्यगत न्याय आहे का हा की महादेव जानकरांच्या मागे शरद पवारांना इतके वेळा लागावं लागलं म्हणजे इतका मोठा नेता. काय म्हणाल? महादेव जानकरांच्याकडे खूप मोठा समाज आहे. ते म्हणजे गेली 20-25 वर्ष त्याच समाजाचं काम करण्यासाठी घरदार सोडून फिरतायत. त्याची मोठी जाणीव धनगर समाजातल्या लोकांना आहे. ते बाकीचे जे धनगरांच्या समाजाचं नेतृत्व करणारे असे जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा जानकरांचं व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे. ते त्यांचा त्याग लोकांना दिसतो. ते घराबाहेर पडलेले आहेत हे त्यांना दिसतं. त्यामुळे त्यांच्या मागे समाज ठामपणे आहे. ते कुठेही उभे राहिले तर त्यांना 2-2.5 लाख मतं सहज मिळतात. पण त्यांना देशभरातून किंवा महाराष्ट्रभर त्यांच्या पक्षाला अजिबात स्थान मिळत नाही. दुर्दैवानं असं आहे की 2004 पासून त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष या नावाने ते निवडणुका लढवत आहेत, परंतु त्यांना फार मोजकं यश मिळालेलं आहे. आत्ताच्या देखील विधानसभेत त्यांचा एक आमदार आहे, परंतु म्हणावं तसं यश त्यांना मिळालेलं नाही. तुम्ही जसं म्हणता तसं कब्बशी या चिन्हाचा आग्रह त्यांनी सोडला नाही. मी माझं चिन्ह सोडणार नाही, मी कमळावर लढणार नाही अशी त्यांची भूमिका आजही आहे. आता याचा कितपत फायदा किंवा नुकसान हे त्यांना स्वतःला आणि भाजपाला होईल हे सांगणं आता कठीण आहे. परंतु माढामध्ये त्यांची ताकद शरद पवारांनी स्वतः बघितलेली होती. स्वतः शरद पवार हे माढामधले एकेकाळचे उमेदवार राहिलेले होते. त्यांनी ती जागा जिंकलेली होती 9 मध्ये. पण आज त्यांच्या महादेव जानकरांच्या मागे शरद पवार लागलेले त्याचं अगदी साधं कारण असं की बारामतीमध्ये त्यांना सुप्रियाची जी जागा आहे ती कशीही करून निघाली पाहिजे, सुप्रिया जिंकून आल्या पाहिजे या दृष्टीनं सगळं त्यांचं प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी आहे. आता महादेव जानकरांना परत वळवून भाजपाने मोठा एक त्यांना धक्का दिलेला आहे असं आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल. जानकर हा एक ऍसेट दोघांसाठी आहे. त्याचप्रमाणे राजू शेट्टी हे स्वतः देखील कायम हातकणंगले मतदारसंघामध्ये 4-5 लाख मतं त्यांनी घेतलेली आहेत. ते 2दा तिथले खासदार निवडून आले. 19ला ते अगदी थोड्या मतांनी पडले, म्हणजे लाखापेक्षा कमी मतांनी ते पडले आणि त्यावेळेला देखील त्यांनी 4.5-4.5 लाख मतं घेतलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा शरद पवारांचं खूप लक्ष होतं. पण ती जागा त्यांच्या वाटपामध्ये शिवसेनेकडे असल्यामुळे राजू शेट्टींनी शिवसेनेत यावं आणि शिवसेनेच्या चिन्हावर लढावं असा प्रयत्न या लोकांनी केला.
परंतु त्याला राजू शेट्टी तयार नाही. ते आजही म्हणतात की मी माझ्या चिन्हावरती माझ्या पक्षासाठी लढणार, मी शिवसेनेत येणार नाही. आता ह्या याच्यामध्ये अजून शिवसेनेने हातकणंगलेचा आपला उमेदवार डिक्लेअर केलेला नाही, जाहीर केलेला नाहीये. उद्या त्यांचे 15-16 उमेदवारांची यादी येणार आहे. त्याच्यामध्ये बहुतेक हातकणंगले, सांगली याचा निकाल त्यांना घ्यावा लागेल. त्यासाठीच ते आज संध्याकाळी सगळेजण बसतायत. परंतु हे जरी असलं तरी भाजपाने आता काय केलेलं आहे की ज्या ज्या मतदारसंघामध्ये कुठेही एखादा विरोधी घटक तयार होत असेल किंवा बंडाची शक्यता असेल, ती शक्यता दूर करण्यासाठी ते सर्व प्रयत्न करतायत. जसं तुम्ही म्हणाल तसं मेटेंना म्हणजे श्रीमती मेटेंना भाजपाने आता परत त्यांची भेट घेतली आणि त्यांना तुम्ही जाऊ नका किंवा महाविकास आघाडीकडे तुम्ही जाऊ नका हे विनवलं. त्याचप्रमाणे आता त्यांच्यापुढे नाशिक आणि बारामती या मतदारसंघाचं देखील मोठं संकट आहे. म्हणजे जसं महादेव जानकरांचा फायदा शरद पवारांना झाला असता थेट, तसंच नुकसान अजित पवारांना हे शिवतारे करणार आहे आणि ते अजिबात ऐकत नाहीये. आता त्यांच्यावरनं शिवतारेंच्यावरून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे. तसाच संघर्ष नाशिक मतदारसंघामधनं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये उभा राहिलेला आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक मतदारसंघामधली परिस्थिती वेगळी आहे. हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना तिथली रणनीती आखावी लागते आणि त्यांचे सगळ्या पक्षांचे प्रयत्न आता सुरू आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी बरोबर आहे. आणि विजय शिवतारेंकडे आपण तर येतोच आहोत. तर विजय शिवतारेंनी आग्रह धरलेला आहे, कारण पूर्वीचं जे वैर असेल, अजितदादांनी जशी माणसं जोडली तशी माणसं दुखावलेली पण आहे. आणि त्यामध्ये मग हर्षवर्धन पाटील असतील, विजय शिवतारे असतील, पोट्टे असतील, या सगळ्यांचा पवार घराण्याला एकच विरोध आहे. आणि हे सगळेजण बारामतीचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये त्यांची एक विशिष्ट ताकद आहे. होय, तिघही महत्वाचे घटक आहे. आणि यामध्ये विजय शिवतारेंचा जर विचार केला तर त्यामध्ये ते प्रकरण एका अर्थाने इतक्या विकोपाला गेले की अजितदादांनी कुठेतरी अशीच भूमिका घेतलेली आहे की जर शिवतारे तिथून लढले बारामतीच्या याच्यातून तर मी अन्य ठिकाणी शिंदेच्या सेनेच्या उमेदवारांना मदत करणार नाही, माझा पक्ष, हे एक प्रकारे भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे एका व्यक्तीवरून जी एक महायुती मध्ये आघाडी किंवा बिघाडी जे काय होऊ शकते ती सगळं प्रकार दिसतोय आपल्याला. काय सांगाल नरेंद्रजी आपण? नक्कीच जेव्हा युतीचं समीकरण असतं, राजकीय समीकरण असतं, तेव्हा आपण बघितलेलं आहे. म्हणजे शिवसेना भाजप 25 वर्षापेक्षा जास्त काळ टिकलेली युती आहे आपण असं म्हणतो. आणि ती लोक स्वतः ते मानतात. त्यावेळेला त्या व्यासपीठावरती म्हणत होते की शिवसेना भाजप या देशातली सर्वाधिक काळ टिकलेली 2 राजकीय पक्षांची युती आहे. पण निवडणुकीच्या रणांगणामध्ये ह्या दोघांनी पण एकमेकांच्या उमेदवारांना पाडण्याचे तेवढेच प्रयत्न चांगले केलेले आहेत. म्हणजे 99ची अनिकेत जोशींना अधिक माझ्यापेक्षा माहिती असेल की 99च्या निवडणुकीमध्ये 95 ते 99 शिवसेना भाजपचं या महाराष्ट्रात सत्ता होती, राज्य होतं. 99च्या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ कोण होणार याचा एक छुपा अजेंडा ठरला होता. आणि तो छुपा अजेंड्यामध्येच काय झालं की शिवसेनेने भाजपचे उमेदवार पाडले काही ठिकाणचे आणि भाजपने शिवसेनेचे पाडले. म्हणजे हे काय म्हणतो त्याला ओपन हार्ट सिक्रेट ज्याला आपण म्हणतो, जे सगळ्यांना माहिती आहे पण ते सिक्रेट आहे, पण ते आहे. म्हणजे शेवटी युती करत असताना आपला उमेदवार निवडून यावा हा प्रत्येक पक्षाचा एक अधिकार असतो. काही वेळेला असंही झालेलं आहे की आपण त्याला तिकीट देऊ शकत नाही म्हणून पक्षच त्यांना काही ठिकाणून सांगते की इथे तुम्ही बंडखोरी दाखवा आणि तुम्ही उभे राहा, तुम्ही जिंकून आलात की आम्ही तुम्हाला सामावून घेऊ. म्हणजे आपल्या पक्षाची कोणत्याही परिस्थितीत आपल्या पक्षाची ताकद वाढवणं हे आणि हे म्हणजे आपण जरा नीतिमत्तेत बसतं का, नैतिकता आहे का वगैरे आपण असं म्हणू, पण ती लोक त्यांच्या व्यासपीठावरून म्हणताना त्यांचा एक विचार करताना करते की होय इथे जरी उमेदवार आपल्याकडनं बाजूला गेला किंवा दुसरा उमेदवार आपल्याला जोडून गेला, आपल्याला इथे जिंकायचंय आणि आपल्या पक्षाची ताकद वाढायची. म्हणजे माझा मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी या सगळ्या चर्चांमध्ये मेरिट काय असतं तर आपल्या स्वतःच्या जागा वाढवणं, नंबर्स वाढवणं. कारण शेवटी तुमची सत्ता जी येत असते ती त्या नंबर्सवर येत असते. आज कुठेतरी भावनिक होऊन मग जसं आता आपण चर्चा करतोय त्यामध्ये अमुक माणसाच्या विरोधात अमुक माणूस द्यायचा नाही का, अमुक माणसाच्या विरोधात राजकारणी माणसं हा विचार नाही करत. राजकारणी माणसं जिंकून येण्याच्या मेरिटचा विचार करतात आणि त्यातल्या त्यात माझा पक्ष मोठा कसा होईल. तुम्हीच बोलताना एक उल्लेख केला की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये पण आता टोकाचा संघर्ष होण्याची किंवा चर्चेमधून तरी एक ठिणगी पडलेली आहे. ती म्हणजे अजित पवारांच्या त्या बारामतीच्या निमित्ताने शिवतारे उभे आहेत. त्यामुळे अजित पवारांनी निर्णय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की नाही मी शिवसेनेच्या जागा पाडेल
आता भाजप याचा एक विचार करू लागलेला आहे की हे दोघं जर भांडत राहिले तर एकूण नुकसान कोणाचं होणार आहे, तर त्या भाजपचं होणार आहे. आता भाजपचे जे ध्येय आहे की पूर्ण देशामध्ये 400 पार, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामधून त्यांना 38 ते 40 जागा आणाव्याच लागतील. आणि ह्या जर जागा आणायच्या असतील तर ह्या ज्या छोट्या छोट्या लढाया आहेत या सर्व लढाया एकतर पूर्ण मिटवाव्या लागतील, पण त्या पूर्ण मिटणार नाहीत. तर यातून जास्तीत जास्त उमेदवार कोणाचा कुठे द्यायचा, जो जिंकून येण्याची क्षमता ठेवतो, कोण माणसं त्याला मदत करतील. म्हणजे भाजपची रणनीती आपल्याला माहिती आहे की त्यांनी युती करत असताना नेहमी तिथे उमेदवार जरी दुसरा दिला असला तरी भाजपची स्वतःची एक यंत्रणा काम करत असते की म्हणजे अनेक पक्ष विचार करताना आपला उमेदवार जिंकून कसा येईल हा विचार करतात. भाजप त्याच्या बरोबर म्हणजे आपण म्हणतो ना एक पाठमोरं बांधे असतं, भाजपची एक यंत्रणा अशी काम करत असते आपल्याला कोण कोण विरोध करते, तिथे आपल्या उमेदवाराच्या विरोधात कोण कोण करते. आता जिथे जिथे ही शक्यता आता भाजपला दिसते किंवा भाजपची अधोरेखित केलेली असेल त्या त्या मतदारसंघामध्ये भाजपची दुसरी फळी ही आपला उमेदवार पडणार नाही किंवा आपल्या उमेदवाराच्या विरोधात कुठे काय रणनीती शिजते याचा पूर्ण प्रयत्न करून तो उमेदवार, मग तो शिंदेचा असेल किंवा अजितदादांचा असेल, उमेदवार जरी त्यांच्या वाट्याला ज्या जागा येतील, पण अद्याप त्यांच्या वाट्याला किती जागा हे ठरलेलं नाही. आणि मला वाटतं भाजपात जाणीवपूर्वक ही यादी जाहीर करायला उशीर करते. याचं कारण असं की समजा ती जागा राष्ट्रवादीला किंवा शिवसेनेला द्यावी लागली तर कदाचित आपल्याच पक्षाचा कोणी बंडखोर तयार नाही होणार. मग इतर लोकांच्या याद्या जर जाहीर झाल्या तर मग तुमचे काही दरवाजे दुसरीकडे जाण्याचे बंद होतात. आणि ही काळजी भाजपा घेत असावी असं एकूण चित्र दिसतंय. म्हणूनच त्यांच्या यादीला थोडा उशीर लागतोय. त्यांनी बघा काही ठिकाणची उमेदवारी अगदी सरसकट जाहीर केली जिथे त्यांना कुठलेही धोके नव्हते किंवा तिथे त्यांना काहीतरी बदलेल, चित्र बदलेल असं जिथे वाटतच नव्हतं. ज्या सरळ सोप्या जागा होत्या त्या त्यांनी अगोदर जाहीर केल्या. जिथे कटाकटी आहे, जिथे दुसऱ्याचा उमेदवार द्यायचा आहे किंवा शिंदेना द्यायचं आहे, कारण शिंदेकडे आता 13 खासदार आहेत, त्या 13 जागा तर देणारच नाही अशी भाजपची भूमिकाच आहे. म्हणजे आपण जनरली दोन पक्षांची युती असताना असं म्हणतो की सिटिंग जे आमचे आहेत ते आम्हाला द्या, त्या जागा आम्हाला द्या, असं एक अलिखित नियम असतो की सिटिंग जागा त्यांच्या वाट्याला जातील. पण आताच्या निवडणुकीमध्ये, ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये ना सिटिंग जागा राष्ट्रवादीला मिळणार आहेत ना शिंदे गट जो शिवसेनेचा आहे त्याला मिळणार आहेत. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये तडजोड करावीच लागणार आहे. आता ही तडजोड करताना नाराजांची संख्या असणार आहे, पण ही नाराजी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात नाही आहे, ही नाराजी भाजपामध्येही आहे. जसं 2 दिवसापूर्वीचं एक उदाहरण म्हणून सांगतो, राज ठाकरेंची आणि अमित शहाची जेव्हा भेट झाली तर राष्ट्रीय संघाचं काम करणाऱ्या पण भाजपच्या विचारांशी असलेल्या काही लोकांचं असं म्हणणं होतं की राज ठाकरेंना आपल्यासोबत घेऊच नाही, कारण त्याचा आपल्याला महाराष्ट्रात जरी फायदा झाला तरी देशाच्या नॉर्थ म्हणजे उत्तर भारतामध्ये आपल्याला त्याचं नुकसान होईल राज ठाकरे सोबत आलं होतं. पण भाजपच्या वरिष्ठ मंडळींचं तेव्हा त्यांना एक म्हणणं होतं, म्हणजे त्यांच्याकडे जे निरोपात होतं त्याच्यात आपल्याला एक सोर्सनी मिळाली माहिती अशी की भाजप आता म्हणते की आपल्याला महाराष्ट्रातल्या जागा वाढवायच्या. जर महाराष्ट्रातल्या जागा वाढवायच्या असतील तर त्याची एक वेगळी गणित आहेत आणि त्या गणितामधला एक त्यांचा जो हातचा आहे जो अजून त्यांनी घेतला नाहीये पूर्णतः, पण हातचा जर घ्यायचा असेल तर तो मनसेचा हातचा घ्यावा लागेल म्हणजे आपली बेरीज वाढू शकेल. पण ही बेरीज वाढवताना ती लोक स्वतःच्या पक्षातल्या लोकांना पण नाराज करतात. मग ही नाराजी कुठे ना कुठे, ठीक आहे भाजपचा केडर आपण एक मानतो की भाजपचा केडर नाराज जरी झाला तरी तो पक्षविरोधी पूर्ण कारवाई करत नाही. म्हणजे तो एक बेसिक संस्कार तसे असतात की नाही बाबा आता, आणि भाजपकडून त्याला व्यवस्थित समजवलं जातं की आता तुम्हाला संधी नसेल तर आम्ही पुढे संधी देऊ, तुम्हाला कुठेतरी वेगळ्या जागी आम्ही तुमची ही योजना हे लावून देऊ, वर्णी लावून देऊ, अशा काही घटना होतात. पण नाराजांची संख्या आणि नाराजांचा जो फटका बसायचा तो शिंदे गट, अजित पवार गट त्याचा भाजपलाही बसणार आहे. आणि याचा कुठेतरी सारासार विचार करून आपण जसं विचारलं की काय होऊ शकेल तर याचा सगळा विचार करून यांना उमेदवारी जाहीर करावी लागतील. आणि या उमेदवारी सगळ्यात जाहीर करत असताना हे टोकाचे विरोधक तयार होणार नाहीत ना, म्हणजे ज्यांना यांनीच सोबत घेतलेलं आहे, शिवसेनेला यांनी सोबत घेतला, भाजपने राष्ट्रवादीला यांनी सोबत घेतलं, तर त्याच्यातून टोकाचा विरोध होणार नाही ना, त्यातून भाजपाचं नुकसान होणार नाही ना, एवढं नक्कीच बघतील. भाजपा सध्या या मूडमध्ये आहे की आपलं नुकसान होता कामा नये. शिंदेचं प्राबल्य कसं राखायचंय ते त्यांच्यावरती सोडतील, राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचं कसं राखायचंय हे त्यांच्यावरती सोडतील. पण या सगळं करताना तुमची आम्हाला मदतच झाली पाहिजे. म्हणजे असं म्हणतात ना, तुम्ही माझ्यासोबत चला, मीच तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जाईल, पण तुम्ही तुमचं बघा. तर कुठेतरी आता एक असा सूर्य यायला लागलाय की भाजप स्वतःच पाहतंय आणि यांचं मात्र तुमचं तुम्ही बघा, आम्ही त्याच्यातून मार्ग काढून देऊ, एवढी भूमिका सध्या भाजपची दिसून येते सध्या.
यामध्ये आणखी विशाल तुमच्याकडे येतेच मी की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जे आहे तर त्याच्यामध्ये ज्या ज्या जागा घेतल्या जाऊ शकतात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा पहिली निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी 9 जागा जिंकून आणल्या होत्या आणि असं वाटत होतं की मिनी बस मधून असं एक म्हणलं जायचं. त्याच्यानंतर 4च जागा आल्या, म्हणजे नॅनो कारमध्ये आल्या असं म्हणायला लागले. मग नंतर आता म्हणतात की बाईकवर जातील की काय, तर ते बाईकवर आणण्यासाठी त्यांना मग साताऱ्याची जागा जी आहे उदयनराजेंची सीट अशी आहे की ते कधी राष्ट्रवादीकडून खरं म्हणजे उदयनराजेंची सीट ही स्वतःची असते, पक्षाची असण्यापेक्षाही. उदयनराजे स्वतंत्र संस्थान आहेत, अगदी स्वतंत्र जी एका प्रकारची ठाणी असतात तशी प्रकारची. आणि मग त्यांना दिल्लीत लगेच बोलावून घेतलं गेलं आणि उदयनराजे साताऱ्याची जी एक जागा आहे ती राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाकडे जाऊ नये यासाठीची ही केली. गंमत अजून एक अशी दिसते शिरूरमध्ये, की शिरूरमध्ये जर शिवाजी आढळराव पाटलांना जर हे करायचं असेल तर शिवाजीराव आढळराव हे एकेकाळचे शरद पवारांचे त्यांच्या पक्षात असलेले, राष्ट्रवादीत असलेले, त्यांना शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला होता आणि आता पुन्हा शिवसेनेमधून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात. मग अमोल कोल्हे शिवसेनेत होते, शिवसेनेतून अमोल कोल्हे राष्ट्रवादीमध्ये आलेले आणि आता हे जे जुने एकेकाळचे राष्ट्रवादी सहकारी असतील हे असतील ते एकमेकांमध्ये तिथे लढणार आहेत, म्हणजे भाजपा म्हणून नव्हे. तशी साताऱ्याची पण जागा आहे. यामध्ये एक लक्षात येतं की साम दाम दंडभेद सर्व प्रकारच्या हातखंडे घेऊन भारतीय जनता पार्टी बेरजेचं राजकारण आणि एका जागेसाठी ज्याला इंच लढवणं असं म्हणतात तशा प्रकार तिथे करताना दिसते. यामध्ये फक्त एकच की उल्लेख करते आणि विशालजी की पंकजा मुंडेंचं कार्ड वापरलं, म्हणजे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की महादेव जानकरांचं काय करायला पंकजाताई बघून घेतलं आणि पंकजाताई म्हणाल्या की माझा भाऊ आहे आणि तो त्यांनी पण एक भावनिक हे केलं होतं आणि माझ्या भावाला माहिती, तर ते म्हणाले म्हणजे मी शहाणी आहे आणि हे माझ्या भावाला आधीपासून माहिती. काय म्हणाल विशालजी? मी एक्झॅक्टली आता तेच म्हणणार होतो की महादेव जानकरांना जरी प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आणलेलं असलं, म्हणजे संकटमोचक जरी प्रसाद लाड दिसत असले तरी पण या सगळ्या घडामोडींच्या मागे पंकजा मुंडे आहे. म्हणजे पंकजा मुंडेंच्या मागे महादेव जानकरांची ताकद आणि महादेव जानकरांच्या मागे पंकजाताईंची ताकद, हे समीकरण असल्यामुळे जसं पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचं तिथे पुनर्वसन, राजकीय पुनर्वसन झालं, तर ते राजकीय पुनर्वसन झाल्यानंतर महादेव जानकरांची भूमिका बदलणार होती, ही अजूनपर्यंत का बदलली नाही याच्याकडेच लक्ष होतं. म्हणजे आता जसं शिवतारेंचाही विषय जो निघतो आहे, शिवतारेंचा विषय हा असा आहे की भाजप आणि शिंदेची शिवसेना हे दोघं जण सत्तेमध्ये भागीदार असताना अजित पवार हा तिसरा भागीदार आले, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी ही तिसरी भागीदार झाली आणि त्या याच्यामध्ये शिंदेची शिवसेना ही प्रचंड अस्वस्थ झाली. म्हणजे शिवतारे बरं, त्याच्यात अजितदादांचा जो स्वभाव आहे त्या पद्धतीने ते बोलतात, एकेरी बोलतात, जाहीर बोलतात, ज्यांनी अमोल कोल्हेंनाही तसंच धमकावलेलं आहे यावेळी की तुला निवडून येऊ देणार नाही, जसं शिवतारेंना गेल्या वेळी धमकावलं. आणि अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला की सार्वजनिक प्रतिमेचं पूर्णपणे कचरा करणं, ही जी त्यांची स्टाईल आहे त्या स्टाईलमुळे ते आजपर्यंत फार काही असे कार्यकर्त्यांच्या अगदी मनात त्यांनी घर केलेला वगैरे असं, म्हणजे पुणे जर सोडलं, त्यांचा बालेकिल्ला जर सोडला, तर ते बाकी महाराष्ट्रामध्ये अजित पवारांवर असं अगदी जीव वाळून टाकणारे कार्यकर्ते काही कुठे दिसत नाहीत या स्वभावामुळे. कारण त्यांनी वारंवार अनेक लोकांना अशा पद्धतीने ते नाही काय शिवतारेचा विषय काढला त्याविषयी मी सांगत होतो की शिवतारे हे पुरंदर त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ जिथे मागच्या वेळी ते हरले त्या मतदारसंघात त्यांचं काम मोठं असेल, परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ते ज्या पद्धतीने दाखवत आहेत तेवढी त्यांची ताकद असल्याचं काय कारण नाही. म्हणजे जर त्यांना यांनी जर काही मदत करायचं ठरवलं तर शिवतारे उभे राहू शकतात, अदरवाईज त्यांची ताकद तितकी नाही. आता हे मागत नाही, काय त्यांची दखल घेत नाहीये. जसं हर्षवर्धन पाटलांचं एक दुखणं आहे की अजित पवार माझ्याशी बोलत नाहीत, माझी दखल घेत नाहीत किंवा आम्हाला जे आश्वासन देतात ती विधानसभेला पाळत नाहीत, लोकसभा काढून घेतात. काहींची निवडणूक झाल्यानंतर मग आमच्याकडे दुर्लक्ष करतात की आम्ही पडू अशी व्यवस्था करतात. तसं तो जो राग आहे अजित पवारांच्यावर, जरी शरद पवारांचं प्राबल्य असलं तरी प्रत्यक्ष काम करणारे अजित पवार या सगळ्या भागात असल्यामुळे त्यांच्याशी त्यांचं सगळ्यांचं वैर आहे. आता हे अजित पवारांना स्वतःलाच खरं तर शिवतारेंच्या बरोबर बसावं लागेल किंवा हर्षवर्धन बरोबर बसावं लागेल
दुसरा एक विषय त्याच्यामध्ये असा आहे, प्रयत्न करतात पण त्याला फारसे यश येणार नाही. त्याच्यात विषय एक असा आहे की शिवतारेंची जी नाराजी आहे ती जर शिंदे सेनेतल्या अनेक लोकांची नाराजी असेल की अजित पवारांचं असं वागणं, त्यांनी असं झटकून टाकणं किंवा त्यांनी सार्वजनिक प्रतिमेचा कचरा करणं, हे ज्या लोकांना पटत नसेल ते शिवतारेंच्या भूमिकेच्या मागे उभे राहतील. येणाऱ्या काळामध्ये जसं जसं उमेदवारी किंवा ज्या ठिकाणी यांच्या काय म्हणतात त्याला जागा वाटप जसं जसं फायनल स्टेजला येत राहील त्यावेळी हे अनेक चेहरे समोर येतील आणि मग ते चेहरे आल्यानंतर भाजपला हे लक्षात येईल की आता कोणाकोणाला समजवायचं किंवा कोणाकोणाला शांत करायचंय. तोपर्यंत हे शिवतारेंचं जे आहे, शिवतारेंची दखल पण भाजप घेणार नाही तोपर्यंत. आणि शिवतारेंचं काही फार एवढं मोठं नेतृत्व नाही आहे की त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं किंवा एकनाथ शिंदेनी सांगितलं की शांत राहता ते राहणार नाही, असं काही एवढं इतकं मोठं हे नसतं. म्हणजे जसं आता हर्षवर्धन पाटलांचं अनिकेतजी म्हणाले तर हर्षवर्धन पाटलांचं आणि अजितदादांचं झालं मनोमिलन आज. कारण त्यांचं अगदीच म्हणजे त्यांचे दोन मतदारसंघांची बॉर्डरच एकमेकांना लागून आहे, त्याच्यामुळे त्यांचे ते स्थानिक मनमुटाव आहेत किंवा काय म्हणू आपण त्याला नाराजी आहे, ती नाराजी अजितदादांनी केली दूर. शिवतारेंचं तोच हे असेल की शिवतारेंचं पुनर्वसन कुठेतरी राजकीय पुनर्वसन जर झालं तर कदाचित त्यांचा विरोध तो मावळलेला. अगदी बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या खेळीमध्ये आपण बघतोय की हे जे छोटे छोटे पक्ष आहेत किंवा छोटे छोटे ताकद असलेली असेल त्यामध्ये एक महत्वाची जी ताकद आहे वंचितची, तिच्यामध्ये उभी म्हणजे वंचित आघाडी म्हणून आता राहिलेलं नाहीये. कारण त्याच्यामधला जो MIM हा जो घटक पक्ष एकत्र येऊन जे झालं होतं तसं न राहता आता प्रकाश आंबेडकर आणि मग कुठेतरी MIMचं भाजपाशी कुठेतरी काहीतरी सेटिंग असावं. आणि त्यामुळे कारण आता जेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणाले की जेव्हा MIMने आम्हाला 100 जागा मागितल्या विधानसभेसाठी तेव्हाच तिथे ते आमचं तुटलेलं आहे वंचित आघाडी म्हणून जी काय होती. आता यामध्ये MIMची वेगळी भूमिका झालेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांचा पक्ष हा वेगळा झालेला आहे. आणि असं असताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांना सुद्धा बराच काळ आघाडीने चर्चेत खेळवत ठेवलं आणि एका जागेच्या ह्याच्यावरनं मग प्रकाश आंबेडकरांनी आधी बोलायचं की यांनी आधी बोलायचं असा एक सगळा जो एक इथे आपल्याला गोळ दिसतो आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगायचं? याच्यात एक मला वेगळा मुद्दा थोडासा मांडायचा आहे. भारतीय जनता पक्ष मगाशी नरेंद्रजी म्हणाले भारतीय जनता पक्षाने आधी 20 जागा जाहीर केल्या, आता 3 केल्या. त्यांची 23 ही मागच्या वेळची जी खासदारांची संख्या होती तितक्या जागा त्यांनी आता जाहीर केल्या. आता उरलेल्या जागा ह्या शिवसेनेने लढलेल्या किंवा मित्र पक्षाने लढवलेल्या होत्या मनुष्य निवडणुका, त्याच आता काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे. पण तो आता त्याच्यातल्या आणखीन 7-8 जागा या भारतीय जनता पक्षाकडे येतील असं एकंदर वातावरण आहे. उरलेल्या या 18 किंवा 20 जागा असतील त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बसवले जातील अशी एक आत्ताची परिस्थिती आहे. आणि महादेव जानकरांसारख्या लोकांना भारतीय जनता पक्ष स्वतःच्या कोट्यात होतो. म्हणजे आता ते जे अधिकच्या जागा जे घेत आहेत त्यांच्याकडनं परभणी किंवा अन्य त्या ठिकाणी जानकरांना संधी दिली असं आत्ताचं एकूण वातावरण आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या बाबतीत भाजपने आघाडी घेतलेली आहे, हे स्वतःचे उमेदवार जाहीर करून मोकळे झालेले आहेत. आता ही म्हणजे आता पुढची जी खेळी आहे ती आता शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार आणि काँग्रेस हे आता काय जागा जाहीर करतात ह्याच्यावरती ते त्यांचं गणित बसवणार असतील. त्यामुळे ते बाकीचं त्यांनी होल्ड केलेलं आहे. हा एक मुद्दा. दुसरं आपण आता चर्चा करत होतो तसं वंचित बहुजन आघाडी म्हणजे त्यांच्या पक्षाचं नावच त्यांनी वंचित बहुजन आघाडी ठेवलेलं आहे. MIM होते म्हणून आघाडी होते अशातला भाग नाही. MIM हे स्वतंत्रपणे त्यांच्याबरोबर होते आणि ते 19च्या लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच त्यांचं ते संपलं. आता ते त्यांच्याबरोबर नाही. पण त्यांना म्हणजे आंबेडकर स्वतःच मान्य करतात की औरंगाबादमध्ये मुस्लिमांची मतं अधिक आंबेडकरांची मतं याच्यामुळे जलील हे निवडून आले, खासदार निवडून आले. शिवसेनेचा खासदार तिकडे पडला. हा जो भाग आहे त्याची ताकद आता म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की MIM बाजूला झाल्यामुळे वंचितची म्हणून जी काय ताकद असेल त्याच्यामध्ये घट झालेली दिसेल आपल्याला. याचा काय परिणाम होईल हा आणखी एक पुढचा चर्चेचा मुद्दा आपला असू शकतो. आता आपण बोलत होतो की राजू शेट्टी आणि ह्या सगळ्या घटकांचं भाजप काय करणार म्हणण्यापेक्षा महायुती आणि महाआघाडी हे दोघी या पक्षांकडे लक्ष ठेवून आहेतच. अजूनही त्यांच्या आशा त्यांनी सोडलेल्या नाही आहेत. अजूनही ते असं म्हणतात की आंबेडकर आमच्याकडे येतील, उद्यापर्यंत आम्ही त्यांचं आज संध्याकाळी त्यांच्या ज्या बैठका आहेत त्याच्यामध्ये कदाचित तोडगा निघेल
आणि आंबेडकर उद्या सकाळी आकाशावर गेलेली दिसतील, म्हणजे असंही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हे सगळे अजून परिस्थिती थोडी धुसर आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. जेव्हा उमेदवाऱ्या अंतिम केल्या जातील तेव्हा आपल्याला पूर्ण चित्र महाराष्ट्राचं राजकीय चित्र काय असेल हे कळू शकतो. नरेंद्रजी, फायनल वर्ड तुमच्याकडनं घ्यायचा की काय म्हणतात एकंदर राजकीय सगळ्या नाही, आता जर अनिकेतजी बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत याद्या सगळ्यांच्या होत नाही किंवा त्या त्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार कोणत्या कोणत्या पक्षाकडनं उभा राहतो हे जेव्हा अंतिम होईल त्याच्यानंतर कोणाविरुद्ध कोणाचा संघर्ष टोकाला जाईल याचं चित्र निघेल. कारण अद्याप जिथे पण भाजपची समजा जागा जाहीर झाली असेल तर तिथे काँग्रेस म्हणजे महाआघाडीचा कोणी उमेदवार अद्याप आलेला नाही. काही मोजक्याच ठिकाणी मध्ये समोरासमोरचे उमेदवार जाहीर झाले. समोरासमोरचे उमेदवार आणि कोण तिसरा, हे दोघात तिसरा जो आहे तो तिसरा तिकडे कोण कोण टाकतोय. कारण अनेक ठिकाणी असं असतं, मगाशी विशालराजेंनी जसं सांगितलं की काही वेळेला जिंकण्यासाठी उमेदवार दिलेलाच नसतो तिसरा, तो कोणाची तरी मतं खाण्यासाठी दिलेला असतो. तर तो मतं खाण्यासाठी उमेदवार कोणाकडनं येतोय, मग तो कदाचित अपक्ष राहू शकतो, वेगळ्या ठिकाणी त्याला निवडून. कारण आपल्याला जर जिंकायचं असेल म्हणजे भाजपला जर जिंकायचं असेल तर भाजपचं म्हणणं काय आहे की आपली मतं समजा 10 आहेत आणि समोरच्याला 10 मिळणार असतील किंवा आपल्याला 11 आणि त्याला 10 नसतील, त्याची 10 जी आपल्याकडे येणार नसतील तर तिथे आणखीन तिसरा कोणतरी टाकून त्याची संख्या 7 किंवा 5 वर आणायची. 3 मतं घेणारा माणूस जो कोणी तिकडे असेल तो भाजपच्या वतीने, हे आतापर्यंतच्या निवडणुकीत आपण बघितलंय. बरं, हे काय ही रणनीती आहे म्हणजे पक्षीय राजकारणामध्ये जिंकण्याची रणनीती आहे. तर आता फक्त दोघं नाही तर तिसरा संघर्ष कोण होईल, म्हणजे वंचित बरोबर इतके दिवस चर्चा करून पुन्हा त्यांची आघाडी होत नाही. मला पुन्हा असं वाटतं की कदाचित तिसरा जो उमेदवार असेल तो काही ठिकाणी जिथे जिथे वंचितची मतं आहेत त्या ठिकाणी त्यांचा एक उमेदवार उभा केला जाईल वंचितच्या वतीने. मात्र त्याचं जे पाठीराखे असतील ते कुठेतरी सत्ताधारी महायुतीतली माणसं असतील की होय तुम्ही तिकडे तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमच्या उमेदवारांनी इतकी मतं जर आमची खाल्ली म्हणजे समोरच्याची किंवा आमची, त्याच्यामध्ये दोघांकडून धोका असतो. पण सर्वाधिक धोका समोरच्या जर उमेदवाराला असला तर ती रणनीती खेळली जाते. तशी एकदा का उमेदवार सगळे जाहीर झाले की त्याच्यानंतरचा टप्पा तो असेल की आपल्या प्रतिस्पर्ध्याला पाडण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे जिंकण्यासाठी आणि पाडण्यासाठी काय करावं लागेल. तर पाडण्यासाठीचं काम सुरू होईल. एकदा का पाडण्यासाठीचं काम एका स्तरावरती आलं किंवा जिंकण्याची रणनीती शेवटच्या 15 दिवसात त्यांची तयार असते. अगदी बरोबर आहे. या सगळ्यांच्यामध्ये आपण राजू शेट्टींबद्दल बोलतो आहे, महादेव जानकरांबद्दल बोलतो आहोत, त्यानंतर आपण शेकापचा पण उल्लेख केला. मला एक आश्चर्य याचं वाटतंय की राज्यस्तरावर कोणीही बच्चू कडूंच्या नाराजीची मात्र दखल घेतलेली नाहीये. बरोबर आहे. बच्चू कडूंची आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ दोन्हीकडे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे, ज्या ठिकाणी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं प्रभाव क्षेत्र आहे. म्हणजे बाकी प्रहारचं फार मला असं वाटतं की पडद्या मागून बच्चू कडूंची चर्चा चालू असेल आणि बच्चू कडूंना काहीतरी दिलं की ते समाधानी होतील. बच्चू कडू तसे लगेच समाधानी होणारं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ते टोकाचं गाठतात पण आणि समाधानी पण लगेच होतात. राजकारणात असे अनेक नेते आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्या भेटीसाठी म्हणून बऱ्याच वेळा पुढे गेले आणि त्यानंतर ते अचानक आता ही उमेदवारी वाटप, त्याच्यानंतर नवनीत राणांचा काय भाजपमध्ये प्रवेश होतो की नाही होत, त्यांचा जातीचा प्रमाणपत्राचा प्रॉब्लेम आहे. आनंदराव अडसुळांचा मुलगा जो आहे अभिजित, जो ऑलरेडी आमदार होता, म्हणजे पूर्वी आमदार होता, तर त्यांना पण अभिजितला पण कॅप्टन अभिजित अडसूळ, तर ते पण याच्यासाठी इच्छुक आहे लोकसभा लढवण्यासाठी अमरावतीतून. या सगळ्या याच्यामध्ये बच्चू कडूंचं कुठेही काही स्टेटमेंट नाही. त्याला कारण आहे की मी म्हणलं तसं की गळाभेटीचा फोटो बच्चू कडूंचं स्टेटमेंट आलेलं आहे ना विशाल. बच्चू कडू म्हणालेले आहेत की अमरावतीमध्ये मी उभा राहील. नाही, ते नवनीत राणांच्या अमरावती हा अनुसूचित जातीचा मतदारसंघ आहे, त्यांना म्हणजे बच्चू कडूंची नाराजी सोडणार नाही ती जागा अशा अर्थी. बच्चू कडूंची जी नाराजी आहे त्याबद्दलची दखल फारशी घेतली नाही असं विशालजींचं म्हणणं होतं. अगदी बरोबर. तर त्यावर मी म्हणतो वेगळा कार्यक्रम त्याच्यावर करायला वेगळा कार्यक्रम यासाठी करावा लागेल की त्यांच्याशी त्यांना त्यांच्या सोबत बच्चू कडू आहे, त्यांनीच दखल घेतली म्हणून आपल्याकडनं दखल घ्यायची राहिली असेल एवढं. आपण त्याची दखल घेऊ असं होऊ शकतं. हे बरोबर, आपण ते दखल घेऊ त्याची. होय होय. तसं की आपण धुळवड आहे, रंगपंचमी अजून यायची आहे, पण धुळवड खेळली जाते महाराष्ट्रात प्रामुख्याने. पूर्वी आपल्या लहानपणी म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आपण रंगपंचमीला रंग खेळायचो. आज धुळवड झालेली आहे, बऱ्याच नेत्यांनी सहभागी केलेले आहेत.
आता खरी गंमत अशी येणार आहे की दोन्ही पक्ष ज्या उर्वरित जागा आहेत आपल्या त्या घोषित करण्यासाठी समोरच्यांचे उमेदवार घोषित व्हावेत, जे निर्विवाद उमेदवार आहेत ते दोन्हीकडून जाहीर करण्यात आलेले आहेत, घोषित करण्यात आलेले आहेत. पण जागा वाटपाचं जे ज्या जागांबद्दल भिजत गोंगडं कुठेतरी आहे, कुठेतरी संभ्रमावस्था आहे, तिथे काय करावं अशी परिस्थिती आहे, त्या जागा लवकरच जाहीर होतील. त्यानंतर बाकीच्या ज्या खेळी आहेत त्या होतील आणि मग अधिकाधिक हे जे चित्र आहे ते स्पष्ट होत जाणार आहे. या आणि अशा विषयांवर आम्ही चर्चा तुमच्या समोर नेहमी आणत असतो. आमचा नवराष्ट्राचा कार्यक्रम सत्ता कारण हा जो कार्यक्रम आहे तो आपण निश्चित बघा आणि या चर्चांवर तुमची जी मतं असतील ती तुम्ही निश्चितपणे मांडा आणि त्या मतांचीही आम्ही दखल घेऊ. मुंबईहून माझे जे 2 सहकारी नरेंद्रजी आणि विशालजी झालेले आहेत सहभागी आणि पुण्यात आमच्या सोबत अनिकेत जी आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि पुन्हा आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत. नमस्कार.